आतमध्ये जाऊन बघून आले, तुम्ही तिकडे तर नव्हता. अहो मी आताच होतो. मला ती सोडा, तुम्ही इथं काय करताय? ते मला तुमची काळजी वाटली म्हणून आले. काळजी? काय झालंय काळजी वाटायला? ते आपणचे दोस्त येऊन गेले ना, हा, त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून काळजात धडकी भरली माझ्या. जीव नुसता असा वर खाली होतोय. आपल्या पुढं काय वाढून ठेवलं काहीच कळना झालंय मला. मी ना लहानपणापासून आपल्या दोघांच्या सुखी संसाराची स्वप्न बघितली. मला आयुष्याकडून काहीच नकोय, लय पैसा पण नकोय. मला फक्त तुम्ही हवे आहात आणि आपला सुखाचा संसार हवाय. आता कुठं आपला संसार सुरू झालाय आणि असं काहीतरी घाबरवणार कानावर आलंय. माझं ना कशातच लक्ष नाही लागत आहे. वेडाबाई रडतय कशाला मग? हा, रडायचं नसतं अशा गोष्टींवर. तुमच्यासारखी प्रेम करणारी माणसं माझ्या सोबत आहेत. अशी हजारो संकट उद्या धुडकावून लावू आपण. अहो लक्ष नाही द्यायचं या गोष्टीकडे. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? लय विश्वास आहे माझा. आला का काय उपयोग नाही तुझा? हा, आयुष्यभर चहाच विकत बस तू. एवढेला का तुझ्यासाठी करिअर ऑपॉर्च्युनिटी आणली मी आणि तिथं मी माती खाल्ली बाई तू. आप्पा याच्यापेक्षा ना आपण ढोल ताशा पथक बोलायला पाहिजे होता. वय ना, तेच करायला पाहिजे होतं. यांच्या नादी लागलो कसं काय? काय अप्पा, 2 वर्ष झाली माझ्या चाची 200 रुपये उधारी झाली. तेवढी द्यायची व्हाय ना तुमच्याच्यानं, आणि तुम्ही 20,000 रुपये देऊन ढोल ताशा पथक बोलवणार होय? आप्पा आता न वाजता गाजता न्यायचा वे गणपती बाप्पाला. ए नाही लक्या, हा मोबाईल मध्ये गाणी लाव. हा, मोबाईलवर लाव. अरे तुमचं तुम्हाला तरी ऐकू येते का? हा, जावा कुठून तरी ढोलताशा घेऊन या. जावा. आता कुठे आणू? कोण आहे तुम्ही? हा, तुम्हाला वाजवायची सुपारी दिली का आमच्यापैकी कोणी? जिथं कमी तिथं आम्ही. तुम्हाला वाजंत्री पाहिजे होते ना? हे बघा, हजर आहे वाजंत्री. योग्य वेळ आला बघा तुम्ही. तुमचीच गरज होती आम्हाला. वाजवा वाजवा वाजवा. लाले ये, गणपती बाप्पाला वळून घे. हो आत्याबाई. श्यामे तुम्ही वळून घे. होय. 1500 रुपये झाले. कसले वाजवायचे? अरे काय याड लागलं गे तुला? हा, लुटायला आला आम्हाला तू? अरे गावातल्या पोरसने 500 रुपये हातावर टेकवले ना, मंडळाचं सामान घेऊन येतात आणि अख्खं लगीन वाजवतात. आणि तू तिथून इथं आला लगे 1500 मागतोय. 1500 रुपये द्या. आम्ही काय तुला बोलवलं नव्हतं आमच्या गणपती पुढे वाजवायली आहे म्हणून. तुझा तूच आला. काय लोक आहे तुम्ही. एवढं ऐन वेळेस तुमच्या मदतीला धावून आलो मी. ऐन वेळेस तुमच्यासाठी वाजवलं मी आणि आताच माझा मेहनताना द्यायला नाही म्हणता तुम्ही. कसा पावेल गणपती अशानं? हे आमचं आम्ही बघून घेऊ. आओ मी काय म्हणते का, गणपतीच्या आगमनाचा दिवस आहे, उगी कशाला नाट लावताय? हा, देऊन टाका ना पैसे. पैसे काय झाडायला लागतात होय? हा, मग सांग तुझ्या पोराला द्यायला. हो, मी गणपती आणला असतं तर मी दिला असतं पैसे. मी नाही देणार. ऐ सुद्या, ऐ बाबा देऊन टाक पैसे.
देऊन टाक. काय वैताग आहे, माझ्याकडे जेवढे असतील तेवढेच देणार मी. ठीक आहे, 500. 1500 रुपये द्या. ए तुला कोणी सांगितलं रे शहाणपणा करायला? हा ऐकलं? ए काय पैसे बिशे देणार नाही, चल निघेत ना. आप्पा, अहो कुठं वाद घालताय यांच्या बरोबर? किती चांगलं वाजवलंय बरं त्यांनी, त्यांची कला दिसून येते. आज तर त्यांचा दिवस आहे, त्यांना पैसे मिळालेच पाहिजेत. हो दादा, हे बघा, ह्या खिशात इकडे पैसे तुमच्या हाताने घ्या. या. अरे तू ₹1500 मिळाले. आता भले माणूस दिसता तुम्ही. इतरांचे कष्ट, कलेची किंमत आहे तुम्हाला. जाण ठेवता तुम्ही. माणसासारखे वागा, देव बनू नका. या गावातलं दिसत नाही तुम्ही? नाही म्हणजे पहिल्यांदाच या गावात बघतोय तुम्हाला. नवीन आहे या गावातले. साफसफाई करायला आलोय. गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून.